जर दिव्यांग असाल तर दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र किंवा त्याला आपण डिझॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड सुद्धा म्हणतो, तर हे काढणं गरजेचं आहे. कारण आपल्याला शैक्षणिक कामासाठी, योजनेसाठी हे अनिवार्य आहे. तर यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, अर्ज करू शकता ऑनलाईन आणि त्यानंतर तुम्ही ते अपंग प्रमाणपत्र मिळवू शकता. तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा या व्हिडिओमध्ये पाहणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, swavalambanCard.gov.in या सरकारच्या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन वरती दिसतील. यामध्ये वरती आहे अप्लाय फॉर UDID या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे सगळं वाचून घ्यायचं आहे. खाली आय हॅव रीड टर्म्स अँड कंडिशन जे आहे ते ऍक्सेप्ट करून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील. एक एक जे काही ऑप्शन आहे ते समजून घ्या. पहिला पहा, आय हॅव नेव्हर ऑब्टेन एनी डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड थ्रू UDID पोर्टल. म्हणजे या पोर्टलमधून तुम्ही कोणतंही डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड काढलेलं नाही, तर तुम्ही पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा आहे, आय डू नॉट हॅव डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड इश्यू थ्रू UDID पोर्टल बट आय हॅव डिझॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यू थ्रू अदर प्लॅटफॉर्म. जर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट दुसऱ्या प्लॅटफॉर्ममधून दुसरीकडून कुठून जरी काढलं असेल तर हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे, आय हॅव अप्लाय फॉर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट UDID ऍप्लिकेशन रिजेक्टेड. अप्लाय केलं तर पण ऍप्लिकेशन रिजेक्ट झालंय, तर त्यांच्यासाठी तिसरा ऑप्शन आहे, त्यांच्यासाठी ते माहिती टाकून घेऊ शकतात. नंतर आय हॅव ऑप्टेन डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट रिक्वायर टू न्यू UDID कार्ड बिकॉज डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, पण ते जर एक्सपायर झालं असेल किंवा हरवलं असेल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. त्यानंतर शेवटचं आहे, आय हॅव अप्लाय डिझॅबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट UDID ऍप्लिकेशन स्टील पेंडिंग. आणि तुम्ही अप्लाय केले आणि ते पेंडिंगमध्ये आहे, तर त्यासाठी शेवटचं ऑप्शन आहे. तर आपण पहिला ऑप्शन घेणार आहे. आतापर्यंत आपण कशातूनही काढलं नाही आणि कधी काही केलेलं नाही, त्यामुळे आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करूया आणि सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन जो काही फॉर्म आहे तो ओपन होतोय. आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा नीट समजून घ्या. सर्वात पहिले आहे पर्सनल डिटेल्स, ज्यामध्ये ऍप्लिकंट्स फुल नेम, इथे फुल नेम विचारलंय, इंग्लिशमध्ये टाकायचं इथे. आणि कसं टाकायचंय, आधार कार्डवरती जसं आहे त्याचं पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर आता इथे एक ऑप्शन येतो मराठीमध्ये टाकायचा, तो कसा येईल, थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर पाहू शकता ऍप्लिकंट नेम इन मराठी इथे ऑप्शन आलेला आहे. तर इथे पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जे काही मराठीमध्ये नाव आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा पेन्सिल बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की हे लॉक होऊन जाईल. अनलॉक करायचं असेल तर त्या पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही अनलॉक लॉक करू शकता. त्यानंतर ऍप्लिकंट मोबाईल नंबर, अपंग व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचं टाकू शकता. ईमेल आयडी टाकायची गरज नाही. डायरेक्टली डेट ऑफ बर्थ विचारली, आधार कार्डवरती जी जन्मतारीख असेल तीच इथे जन्मतारीख तुम्हाला टाकायची. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल ट्रान्सजेंडर, जे काही अपंग व्यक्ती आहे तो कोण आहे ते इथे टाकायचं. त्यानंतर नेम ऑफ द ऍप्लिकंट, फादर मदर गार्डियन, जे काही ऍप्लिकंट आहे जो अपंग व्यक्ती आहे त्याचं रिलेशनशिप विचारले जाईल. म्हणजे फादर, त्याच्यासोबत कोण आहे, फादर आहे, मदर आहे, कोणाचंही नाम तुम्ही इथे टाकू शकता. किंवा गार्डियनमध्ये मदर असेल तर अपंग व्यक्तीची मदर असेल तर मदर, गार्डियन असेल कोण अदर व्यक्ती असेल जसं की हजबंड वाईफ ब्रदर सिस्टर सन डॉटर अंकल आंटी सेल्फ अदर, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. तर अपंग व्यक्तीवर जो कोणी व्यक्ती असेल त्याचं इथे टाकायचं, त्या माहिती त्या नाव टाकायचं आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर विचारलाय, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा. अपंग व्यक्तीच्या सोबत जो व्यक्ती असेल तो, मग तो कोणीही असू शकतो. नाव टाकून खाली कॉन्टॅक्ट नंबर ऑफ गार्डियन किंवा तर इथे कॉन्टॅक्ट नंबर टाका. त्यानंतर फोटो, आता हा फोटो अपंग व्यक्तीचा अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज हा 100 KB आतमध्ये असावा. आणि सिग्नेचर मॅन्डेटरी नाही, सोडून दिली तरी चालेल. तर इथे फोटो आपण चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर कुणीही अपलोड केली नाही तरी चालेल. त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड, त्यानंतर डू यू हॅव आधार कार्ड आहे का, तर येस करायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. आय अग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आहे ज्यामध्ये आधार कार्ड निवडायचं आहे. त्यानंतर अपलोड आयडेंटिटी प्रूफ, तर इथे आपल्याला PDF मध्ये सुद्धा टाकू शकता. 500 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. अपंग व्यक्तीचा आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर इज द रेसिडेंट ॲड्रेस ॲज पर आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो तुमचा रेसिडेंट ॲड्रेस आहे का, तर येस करायचा आहे. येस करून तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली ॲड्रेस फॉर करस्पॉन्ड विचारलाय, तर जो काही तुमचा सध्याचा पत्ता असेल जिथे तुम्ही राहता तो ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता. वेगळा टाकायचा असेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करून तो टाकू शकता. तर इथे जो काही आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तोच इथे टाकून द्या. जिथे राहताय तो टाकला तरी चालेल. त्यानंतर जिल्हा विचारलाय, स्टेट विचारलंय, आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा जो काही तहसील असेल तो तहसील सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव इथे शोधा, ते इथे सिलेक्ट करा. आणि तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड इथे सिलेक्ट करा. भरपूर असे पिनकोड इथे आले आहेत. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर डिझॅबिलिटी डिटेल्स विचारले, ज्यामध्ये इन केस मल्टिपल डिझॅबिलिटी प्लीज चूज 2 or more. जर एकापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तुम्ही इथे ऑप्शन निवडू शकता. आता डिझॅबिलिटी ब्लाइंडनेस, लो विजन, तर हे इथे इंग्लिशमध्ये आहे. ब्लाइंडनेस म्हणजे अंध असेल, लो विजन कमी दिसत असेल, हेअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे
इम्प्रेमेंट म्हणजे काय आहे, तर हिअरिंग म्हणजे ऐकायला येतं, लोकोमोटर डिझॅबिलिटी, पायाने वगैरे अपंग असेल, दुसरं काय असेल तर याचे तुम्ही जे काही इंग्लिश आहे, मेंटल असेल ते इंग्लिशमधलं तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करा आणि त्यानंतर ते ऑप्शन सिलेक्ट करा. जे काही अपंग व्यक्ती आहे तो कशामध्ये नेमका अपंग आहे ते इथे तुम्हाला त्याचे डिझॅबिलिटी टाईप सिलेक्ट करायचे. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही ते सिलेक्ट करा. एकापेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा टाकू शकता. त्यानंतर डिझॅबिलिटी ड्यू टू कशामुळं डिझॅबिलिटी अपंगत्व आले, ऍक्सिडेंट झालाय का, डिझीज झालाय का, इन्फेक्शन का, मेडिसिन का अन्य काही, तर ते तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. डिझॅबिलिटी बाय बर्थ, जन्मापासनं हे डिझॅबिलिटी आहे का, अपंगत्व जे आहे ते जन्मापासनं आहे. जन्मापासनं जर असेल तर तुम्ही इथे येस ऑप्शन सिलेक्ट करू शकता. इथे पहा आपण हे डिझीज सिलेक्ट केलंय, इन्फेक्शन, ठीक आहे, इन्फेक्शन. तर डिझॅबिलिटी बाय बर्थ पासनं झाले, जन्मापासनं झाले असेल तर येस, नसेल झाली जन्मापासनं तर नो. तर मग डिझॅबिलिटी सिन्स कधीपासनं अपंगत्व आलंय तर ते कधीपासून आलं असेल ते तुम्ही इथे अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता. नंतर हॉस्पिटल आता सिलेक्ट करायचं आहे, तर इज युअर ट्रीटिंग हॉस्पिटल अदर स्टेट डिस्ट्रिक्ट, तर नो करायचं आहे. त्यानंतर हॉस्पिटल नेम आपल्याला आता इथे दाखवले जाते. तुमच्या जिल्हा जो निवडलाय त्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे हॉस्पिटल आहे ते सगळे दाखवले जाईल. यापैकी कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता एकाच ठिकाणी जाणं गरजेचं नाही, तुम्ही कुठलंही एखादं हॉस्पिटल यातलं सिलेक्ट करा, कॅप्चा टाका आणि टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे जे हॉस्पिटल आहे ते जे सिलेक्ट केलंय आपण त्या ठिकाणी आपल्याला मेडिकल चेकअपसाठी जावं लागतं. तर सबमिट आपण करूयात. आता सगळी माहिती भरून घेतली आहे. सबमिट केल्याने की प्रिव्ह्यू येतो, जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे एकदा सगळी चेक करून घ्या, मराठीमध्ये नाव पाहून घ्या, सगळी फोटो, त्यानंतर ॲड्रेस वगैरे सगळी माहिती चेक करा आणि त्यानंतर फायनल सबमिटवरती क्लिक करा. एडिट करायचं असतं एडिट सुद्धा करू शकता. फायनल सबमिटवरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. फायनल सबमिट जरी झालं तरी तुम्हाला एडिट करता येतं. आता हे 2 प्रिंटा काढायच्या, डाउनलोड ॲप्लिकेशन, डाउनलोड रिसिप्ट, दोन्ही प्रिंटा काढायच्या. तुमचे आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो या गोष्टी घेऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, म्हणजेच अपंग व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे त्यांचं मेडिकल चेकअप होईल आणि त्यानंतर 15 ते 30 दिवसाने डाउनलोड करता येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता डाउनलोड कसं करायचं ते पाहूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.